ठाकरे बंधूंचा खेळ ठरला। आज दुपारी 12 वाजता हॉटेल ब्लू सीम मध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा। संजय राऊतांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर जागा वाटप निश्चित। लवकरच होणार युतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा। जीता हार गया झूठा, जनता ने दिया उबाटा को जमाल गोटा। शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। पुणे पालिकेत आंदेकर विरुद्ध कोमकर सामना रंगणार। गणेश कोमकरच्या पत्नीने शिवसेनेकडून दिली मुलाखत। कल्याणी कोमकर रविवार पेठ नारायणपेठ मधून लढण्यास उत्सुक। अंतराळ संशोधनात भारत रचणार नवीन इतिहास। सर्वात जड पेलोड उपग्रह करणार प्रक्षेपित। अमेरिकेने कंपनीच्या ब्लू बर्ड ब्लॉक 2 उपग्रहाचं करणार प्रक्षेपण। बांगलादेशात हिंदूवर अत्याचार सुरू। चटगाव जिल्ह्यात हिंदू कुटुंबांची घरं जाळली। थोडक्यात वाचला नागरिकांचा जीव। आणि कंगाल पाकिस्तानचं सरकारी विमान सेवा पीआयएची केली विक्री। आरिफ हबीब ग्रुपनं 4000 कोटींना खरेदी केली विमान सेवा। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त अखेर ठरलाय। आज दुपारी 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र युतीची घोषणा करणार आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय। त्यामुळे ज्या क्षणाची दोन्ही ठाकरे बंधूंचे सैनिक वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आलाय। आज दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचे पक्ष राजकीय पटलावर युतीची घोषणा करणार असून राज्यात नव्या युतीचा उदय होणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंच्या उपस्थितीमध्ये युतीची घोषणा केली जाणार आहे। या नव्या राजकीय समीकरणावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। खरं तर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा यापूर्वीच होणार होती, मात्र जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच झाल्याची चर्चा आहे। आणि आता थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शिवतीर्थ स्मृती स्थळावरून सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, गुड मॉर्निंग। खरं तर गेल्या बऱ्याच महिन्यांपासून ज्याची वाट शिवसैनिक किंवा मनसैनिक पाहत होते तो आजचा हा दिवस। आज ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। काय सध्या वातावरण आहे, काय अपडेट? सुप्रभात प्राजक्ता। आजचा सूर्य काहीतरी शिवसैनिकांसाठी आणि मनसैनिकांसाठी वेगळा असेल, कारण कित्येक वर्षांपासून दोन्ही शिवसैनिक आणि मनसैनिकांकडून सातत्यानं हे अंतर्गत चर्चा असायची की दोन भाऊ एकत्र यायला हवेत। दोन भाऊ जर एकत्र आले तर मराठी माणसाचा फायदा होईल, मराठी माणूस पुन्हा एकदा एकत्र येईल, एकजूट होईल। आणि तीच नांदी होती गेल्या काही दिवसांपूर्वीपासूनची की दोन्ही बंधू एकत्र येतात। आणि आज दोन्ही बंधू खरं तर एकत्र येतील ते दुपारी 12 वाजता। 12 वाजताचा मुहूर्त ठरला। सी बँक्वेट हॉल आहे, तिकडचा हॉल आहे ब्ल्यू सी नावाचा, तिकडे असेलच पत्रकार परिषद। पण तत्पूर्वी हे दोन्ही बंधू एकत्र येतील ते इथे येतील, म्हणजे या स्मृतीस्थळावर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्मृतीस्थळ। आणि इथेच दोन बंधू सगळ्यात आधी एकत्र येतील, बाळासाहेबांना नतमस्तक होतील आणि त्यानंतर युतीची घोषणा करण्यासाठी ते जातील थेट वरळीतल्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये। तिथे जाऊन ही युतीची घोषणा केली जाणार आहे। आणि त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे देखील उपस्थित असतील। त्याचबरोबर दोघांचे दोन नेते देखील प्रमुख असणार आहेत, ज्याच्यामध्ये एकतर अनिल परब आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला बाळा नांदगावकर, हे दोन नेते तिथे त्यांच्यासोबत असतील। आणि एकत्रितरित्या ही पत्रकार परिषद घेतली जाईल आणि युतीची घोषणा केली जाईल। ज्या क्षणाची सगळेच मनसैनिक आणि शिवसैनिक वाट पाहत होते तो क्षण 12 वाजता आज बरोबर वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये असं। बरं सुमित, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर कदाचित
आजचा दिवस हा त्यांच्यासाठी सर्वाधिक आनंदाचा असता, कारण त्यांनी पाहिलेलं स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरतंय. गेल्या 2 दशकांचा राजकीय संघर्ष संपवून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. राजकीय परिस्थितीनं त्यांना एकत्र आणलं असलं तरी त्यांच्या सैनिकांसाठी आजचा दिवस पडत्या काळात ऊर्जा देणारा असेल यात काही शंका नाही. पाहूयात. हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल. ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला. बुधवारी युतीची होणार घोषणा. राजकीय पटलावर ठाकरेंची एकी. आज एकच निर्णय घेऊन उठायचे आपल्याला. एकच निर्णय की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधी कुठे फिका पडू देणार. ज्या क्षणाची दोन्ही ठाकरे बंधूंचे सैनिक वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आलाय. उद्धव आणि राज ठाकरे बंधूंचे पक्ष राजकीय पटलावर युतीची घोषणा करणार आहेत. तारीख 24 डिसेंबर 2025, वार बुधवार, वेळ दुपारी 12 वाजता. ठाकरे 2.0. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येणार आहेत. त्यामुळे राज्यात ठाकरे बंधूंच्या नव्या युतीचा उदय होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यामध्ये मुंबई आणि इतर महानगरपालिका निवडणूक युती होते. उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंच्या उपस्थितीत या युतीची घोषणा केली जाणार आहे. या नव्या राजकीय समीकरणावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. युती तर झालेलीच आहे, होण्याच्याच मार्गावर आहे. ऑफिशियली त्याची घोषणा सन्मान्य राजसाहेब योग्य वेळी करतील. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर या महापालिकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याचं बोललं जात आहे. या क्षणी जी चर्चा करतोय ती मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. बुधवारी राजकीय पक्ष म्हणून दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र येणार असले तरी त्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती जुलै महिन्यात. 5 जुलैला मुंबईत झालेल्या त्रिभाषा सूत्र धोरणाविरोधात मराठी विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर दोन्ही भावांच्या भेटीचा सिलसिला सुरू झाला. कधी कौटुंबिक तर कधी राजकीय मंचावर ठाकरे बंधूंची हजेरी बरंच काही सांगून गेली. शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो. आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो म्हणजे आम्ही एकत्र येणार. आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्रात सुद्धा काबीज करू. माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे. खरं तर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा यापूर्वीच होणार होती. पण जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच झाल्याची चर्चा आहे. वरळी, दादर, शिवडी, भांडूप, विक्रोळी, माहीम, जोगेश्वरी या भागात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची राजकीय ताकद आहे. मराठी बहुल मतदारांचा टक्का मोठा असलेल्या मतदारसंघातील जागा आपापल्या पक्षाला मिळावी यासाठी दोन्ही पक्ष आग्रही होते. त्यामुळे जागा वाटपावरून चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहोत आणि मनापासून एकत्र आहोत. जागा वाटपासंदर्भात कुठेही ताणतणाव, रस्सीखेच नाही. भांडूप किंवा इतर जे तुम्ही भाग म्हणताय हे त्यांना गेले काय किंवा आमच्याकडे आले काय, ते शेवटी युतीमध्येच राहणार आहेत. या भावनेतून आम्ही काम करत आहोत. त्याच्यामुळे कोणी एखाद्या जागेसाठी अडून बसलाय असं कुठेही आमच्या 2 पक्षामध्ये घडत नाही. मला असं वाटतं बघा कसं आहे, शेवट मुंबईसाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत.
आणि मराठी माणसासाठी ही निवडणूक लढवायची आहे. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. ही लढाई आम्ही लढणार आहोत. त्याच्यामध्ये जागा हा विषय नाही आहे, पण शेवट त्याच्यावर चर्चा होत राहते. गेल्या वेळच्या निवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्यास 2017 मध्ये शिवसेना आणि मनसेची मिळून मतांची टक्केवारी 36 इतकी होती, तर भाजपाची 27.5%. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईत भाजपला 29.2%, शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला 17.7%, ठाकरेंच्या शिवसेनेला 32.2%, तर मनसेला 7.1% मतं मिळाली. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र आल्यानं त्यांची एकत्रित मतांची टक्केवारी 30%च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा ठाकरेंकडून पुढे केला जाईल, तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून मराठी गुजराती परप्रांतीय मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं नाहीये. मामूंची टोळी एकत्र आली त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही. एकत्र येण्याचा काही फरक पडणार नाही. सभा होतील, उद्याच्या पत्रकार परिषदेत 30 वाक्य येतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार मराठी माणूस. मुंबई महापालिकेची निवडणूक ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे. तब्बल 2 दशकानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. 2019 नंतर राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, तर एकेकाळी शिवसेनेसोबत असलेल्या भाजपची मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतल्या सत्तेचा सोपान गाठण्याचं मोठं आव्हान ठाकरे बंधूंच्या समोर असणार आहे. ठाकरे 2.0. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.